नमस्कार. ग्रॅज्युएट स्कूलसाठी अर्ज करताना एक गोष्ट आहे जी सगळ्यांनाच थोडी घाबरवते, ती म्हणजे पर्सनल स्टेटमेंट. हो ना? पण काळजी नसावी. आज आपण नेमकं हेच कोडं उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. तर आव्हान आहे 500 शब्दांचं. हो, फक्त 500 शब्द आणि त्यात आपल्याला आपल्या करिअरची अख्खी दिशा मांडायची आहे. वाटतंय ना मोठं आव्हान? पण खरं सांगू, तेवढंच ते इंटरेस्टिंग सुद्धा आहे. आणि गंमत म्हणजे बहुतेक वेळा सुरुवात होते एका अगदी साध्या पण तितक्याच गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नानं. तुमच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. आता बोला. म्हणजे नक्की काय सांगायचं, कुठून सुरुवात करायची, हाच मोठा प्रश्न असतो. आणि हे सगळं का महत्वाचं आहे? कारण स्पर्धा प्रचंड आहे. विचार करा, अनेक प्रोग्राम्समध्ये जेवढ्या जागा असतात ना, त्याच्या तब्बल 10 पट जास्त अर्ज येतात. म्हणजे विचार करा, एवढ्या गर्दीत स्वतःला वेगळं कसं सिद्ध करणार? अगदी बरोबर. हाच तो कळीचा प्रश्न आहे. फक्त 500 शब्दात आपण इतरांपेक्षा वेगळे कसे ठरू शकतो? तर चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. एक असा मार्ग जो खरंच प्रभावी ठरेल. ठीक आहे, तर प्रॉब्लेम तर समजला. आता सोल्युशनकडे वळूया आणि सुरुवात करायची आहे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपासून. म्हणजे हे पर्सनल स्टेटमेंट लिहिताना आपली मानसिकता, आपला दृष्टिकोन योग्य असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वात आधी हे समजून घेऊया की पर्सनल स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय आहे आणि काय नाही. बघा, ही काही तुमची गद्यात लिहिलेली रिझ्युमे नाहीये किंवा तुमची पर्सनल डायरी पण नाहीये, अजिबात नाही. तर मग ते काय आहे? ते आहे तुमचं एक शब्दचित्र, तुमची स्वतःची गोष्ट, एक असं आमंत्रण जे तुम्ही ॲडमिशन कमिटीला देताय तुम्हाला अधिक जाणून घेण्यासाठी. आणि यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे प्रामाणिकपणा. आपण अनेकदा काय चूक करतो? आपण विचार करतो की कमिटीला काय वाचायला आवडेल आणि ते लिहायचा प्रयत्न करतो. पण हीच सगळ्यात मोठी चूक आहे. त्यांना तुमच्या अर्जाच्या मागे दडलेली खरी व्यक्ती जाणून घ्यायची आहे. तुम्ही जसे आहात तसे. बरं, तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. हे सगळं लिहायचं कसं? घाबरू नका. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी आपण तिला 4 मुख्य बिल्डिंग ब्लॉक्समध्ये, म्हणजे 4 आधारस्तंभांमध्ये विभागूया. हे 4 घटक तुमच्या कथेचा पाया आहेत. पहिला, तुमची पार्श्वभूमी. दुसरा, तुमची आवड आणि तुमचं पॅशन. तिसरा, तुम्हाला हीच विशिष्ट शाळा किंवा युनिव्हर्सिटी का हवी आहे. आणि चौथा, तुमची भविष्यातली ध्येय काय आहेत. चला आता एक एक करून या सगळ्यावर बोलूया. ठीक आहे, पार्श्वभूमी आणि अनुभवाबद्दल बोलायचंय, पण मग एक प्रश्न उभा राहतोच. आपले अनुभव फक्त एका लिस्टसारखे कसे मांडायचे नाहीत? म्हणजे मी हे केलं मग ते केलं असं न लिहिता ते प्रभावीपणे कसं सांगायचं? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आणि पॉवरफुल आहे. अनुभवांचं वर्णन करताना त्यातून तुम्ही कोणती कौशल्य मिळवली आहेत हे सांगा. नुसता अनुभव नाही, तर त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात, काय मिळवलंत हे महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या अनुभवांना एक वेगळीच खोली मिळते. एक उदाहरण बघूया. मी एका लॅबमध्ये काम केलं असं लिहिण्याऐवजी असं लिहून बघा, ह्या लॅबमध्ये काम केल्यामुळे मला डेटा ॲनालिसिस आणि एक्सपेरिमेंटल डिझाईनमध्ये प्रावीण्य मिळवता आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोलॉजिकल रिसर्च किती रोमांचक असू शकतं हे मला जवळून अनुभवायला मिळालं. पहिलात किती फरक पडतो दोन्हीमध्ये. तुम्ही काय केलं यापेक्षा तुम्ही काय शिकलात हे जास्त प्रभावी ठरतं. चला आता पुढच्या लेवलवर जाऊया. तुम्ही त्या विशिष्ट प्रोग्रामसाठी एक परफेक्ट मॅच म्हणजे एक योग्य उमेदवार आहात हे कसं सिद्ध करणार? हे पटवून देणं खूप गरजेचं आहे. आपलं स्टेटमेंट त्या प्रोग्रामला साजेलसं बनवण्यासाठी काही ठोस गोष्टी करता येतात. उदाहरणार्थ, तिथल्या एखाद्या विशिष्ट क्लासचा उल्लेख करा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. तिथल्या प्रोफेसर्सची नावं घ्या आणि त्यांच्या कामाबद्दल बोला. शक्य असेल तर त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ द्या. त्यांचे रिसर्च पेपर्स वाचा, म्हणजे तुम्हाला त्यांचं काम नीट समजेल. आणि मग तुमची पार्श्वभूमी त्यांच्या प्रोजेक्टशी कशी जोडलेली आहे हे दाखवून द्या. परफेक्ट उदाहरण म्हणजे हे वाक्य बघा. सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये अर्ज करायचा माझा निर्णय तेव्हाच पक्का झाला जेव्हा डॉक्टर बॅसिलस सबटिलिस त्यांच्या कामावर एक सेमिनार देण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये आले होते. असं काहीतरी जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा हे दिसून येतं की तुमचा इंटरेस्ट वरवरचा नाहीये. तुम्ही खरंच रिसर्च केला आहे. तुम्ही त्या प्रोग्रामबद्दल गंभीर आहात. आणि आता आपण आलो आहोत शेवटचा पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे प्रत्यक्ष लिखाणाची प्रक्रिया. एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं लिखाण हे एका फटक्यात होत नाही. त्यात बदल करावेच लागतात आणि हे अगदी नॉर्मल आहे. ही गोष्ट मनावर बिंबवून घ्या की तुमचा पहिला ड्राफ्ट हा तुमचा फायनल ड्राफ्ट कधीच नसणार, कधीच नाही. लेखनाची प्रक्रिया ही अनेक मसुद्यांमधून, अनेक बदलांमधून जाते. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. फक्त चिकाटी ठेवा आणि लिहित रहा.
शेवटी एवढंच सांगेन की तुम्हाला तुमची गोष्ट नक्की सापडेल आणि जेव्हा तुम्ही ती अगदी प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडाल तेव्हा समजा की तुम्ही एक यशस्वी पर्सनल स्टेटमेंट लिहिलं आहे. तुमची स्वतःची अनोखी गोष्ट शोधा आणि ती आत्मविश्वासाने सांगा. यातच तुमच्या यशाचं खरं रहस्य दडलेलं आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.